जशी मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल समजली जाते, तशीच संपूर्ण महाराष्ट्राची लाईफलाईन कोणती असेल तर ती महाराष्ट्राची लालपरी म्हणजेच महाराष्ट्राची एसटी. प्रत्येक गावाच्या अगदी वेशीपर्यंत टोकापर्यंत पोहोचणारी ही एसटी आज अजून वर्धापित होते. आज एसटीचा वर्धापन दिन आहे, 1 जून आहे आज, आणि त्याच निमित्ताने आपल्याबरोबर बोलण्यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक सर आहेत. सर, एसटीचा वर्धापन दिन आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना खरं म्हणजे शुभेच्छा. आज कार्यक्रम देखील घेतलेला आहे तुम्ही. अनेक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय आजच्या दिवशी होणार आहेत. खरं म्हणजे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असा वाटतोय की जे ऑनलाईन बदल्यांचं ॲप आज लॉन्च करण्यात येणार आहे. जसं RTOला केलं तसंच हा ऐतिहासिक निर्णय मानला जातोय. ह्या ऑनलाईन बदल्यांमुळे कशा प्रकारे बदल होईल एसटीमध्ये आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना याचा कसा फायदा होईल? सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील एसटीवर प्रेम करणाऱ्या सर्व प्रवाशांना, महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला मनापासून धन्यवाद देतो की 1948 साली चालू झालेली आमची ही लालपरी आज 77 वर्ष पूर्ण झाले आणि 78व्या वर्षामध्ये पदार्पण करते. आणि ह्या 77 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांनी अतोनात एसटीवर प्रेम केलं, ते आजही आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये एसटीच्या बाबतीत भरपूर काही तक्रारी होत्या, पण त्या तक्रारीची दखल आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेऊन ही एसटी पुढे कशी जाईल आणि जात असताना आमच्या सर्वसामान्य एसटीच्या जे कर्मचारी आहेत, आमचे अधिकारी आहेत, त्यांना विश्वासात घेऊन राज्यातील 60 ते 65 लाख जे आमचे प्रवासी आहेत त्यांना कशा सुविधा देता येईल ह्यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून एसटी भले किती एसटीच्या बद्दल थोड्याफार प्रमाणात काही प्रवाशांना तिरस्कार जरी निर्माण झाला तरी तो तिरस्कार बाजूला सारून परत एसटीवर प्रेम करणारी ही मंडळी आहेत. त्यामुळे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो की आपण एवढं प्रेम केलं. आज मी एसटी महामंडळाचा अध्यक्ष आहे आणि त्यांना बऱ्याच वर्षानंतर आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आपला वर्धापन दिन आहे, एकदम धूमधडाक्यात व्हायला पाहिजे. अशोक हांडेंचा मराठी वाहण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यामुळे सगळं सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमाला आलेत. आणि प्रामुख्यानं ह्या कार्यक्रमामध्ये एसटीचा वाहननामा या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन होत आहे. अध्यक्षांचं सुवर्ण पदक प्रदान सोहळा आम्ही जाहीर करतोय. विना अपघात सेवा करणाऱ्या चालकांचा आम्ही गौरव करतोय. प्रवाशांसाठी आजच सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्यात की फ्लेक्सी फेअर म्हणजे कॉम्पिटिशनला उतरत असताना जर खाजगी बसेस काही सुविधा देतात तर आम्हालाही त्या माध्यमातून त्यांच्याबरोबर उतरावं लागेल. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्या पद्धतीनं फ्लेक्सी प्लेअर ही लवचिक भाडे जी सवलत योजना आहे ती चालू करतोय. आमच्या गुणवंत कामगारांचा गौरव आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे भविष्यामध्ये परत सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही ऑनलाईन जी सेवा करत असताना ऑनलाईन सिस्टीम जी आहे ती अंमलात आणतोय. प्रामुख्यानं RTOमध्ये आम्ही ऑनलाईन ज्या बदल्या आहेत त्याचं जवळजवळ 159 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. 3 ऑप्शन आम्ही त्यामध्ये देत असतो आणि ऑप्शन दिल्यानंतर जवळजवळ 80% आमच्या अधिकाऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. म्हणजे त्यांच्याकडून काही तक्रारी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आलेल्या नाही. खरं तर एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून त्या कार्यालयामध्ये बसत असताना 90% कामं ही बदल्यांचीच येतात. आणि ह्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रस्तावामुळे ॲपमुळे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे बंद होणार नाही परंतु कमतरता येईल असं मला वाटतं. आणि त्याचा फायदा सर्वसामान्य आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सुद्धा होणार आहे. आणि त्यामुळे ह्या ऑनलाईन ज्या बदल्यांचं ॲप आहे त्याचं मी स्वागत करतोय. अनेक वेळा आरोप केले जातात, म्हणजे प्रवाशांकडून असतील किंवा कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा अनेक वेळा विनंती अर्ज येतात, अनेक कोणाकोणाची शिफारस घेऊन येतात. असे 5,500 पेक्षा जास्त अर्ज ऑलरेडी पेंडिंग आहेत. तर या सगळ्यांचा एकत्रितपणे निपटारा या ॲपमधून केला जाईल? नाही, बघा, एकत्रितपणे 100% त्याला प्रतिसाद कसा मिळेल हे आताच मी सांगू शकत नाही, परंतु 70 ते 80% चांगला प्रतिसाद मिळेल. आणि ही काळाची गरज आहे. ही आज ना उद्या व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळेस प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये या बदल्यांच्या संदर्भात भ्रष्टाचार होतो. भ्रष्टाचार म्हणजे हे गणितच ठरलेलं असतं की काही झालं तरी त्यांनी पैसे घेतले म्हणून त्याची बदली इकडे झाली, त्यांनी पैसे घेतले म्हणून त्याचं प्रमोशन झालं, हा आरोप होतच राहतो. त्या आरोप प्रत्यारोपाला कुठेतरी आम्ही थांबवू शकू, त्याला उत्तर देऊ शकू असं मला वाटतं. आणि
आमच्या सगळ्या बिचारे ज्याची बघा, काही लोक आमदारांकडे जातात, खासदारांकडे जातात, मंत्र्यांकडे जातात, ज्या पक्षाची सत्ता असेल त्या राजकीय पुढाऱ्यांकडे जातात, पण ज्याचं कोणाचीच ओळख नसेल, पाळख नसेल, तो बिचारा सर्वसामान्य कर्मचारी असेल, आता त्याला न्याय ह्या बदल्यांच्या माध्यमातून मिळेल ऑनलाईनमुळे. कारण तो बिचारा कुठल्या आमदाराचा जवळचा नाही आहे, तो कुठल्या मंत्र्यांचा जवळचा नाही आहे, परंतु इमाने इतबारे जर एस टी महामंडळाची तो सेवा करत असेल तर त्याला ती ऑप्शन दिलेली आहे. त्या ऑप्शनच्या नुसार त्याला हवी ती बदली त्या ठिकाणी मिळू शकेल. दुसरं, मी माझ्या अधिकाऱ्यांनी हेही सांगितलं की पुढल्या वर्षापासून आम्ही आरटीओच्या बदल्यामध्ये 5 ऑप्शन्स ठेवतोय. ह्या वेळेस आता शक्य झालं नाही, कारण 8-10 दिवसापूर्वीच मी त्या सूचना केल्या होत्या. काही तांत्रिक अडचणी असतात, परंतु पुढल्या वर्षी मात्र आम्ही कर्मचाऱ्यांना अजून सुविधा देऊ आणि 5 ऑप्शन ठेवू, त्यामुळे अजूनही त्यांना हव्या त्या बदल्या त्या ठिकाणी मिळू शकतील. दुसरं म्हणजे आज वर्धापन दिन आहे, जेव्हापासून तुम्ही चार्ज घेतलेला आहे यावर्षी एस टीचा अनेक नवनवीन बदल तुमच्या माध्यमातून तुम्ही केलेले आहेत. कधी गुजरातला गेलात, कधी कर्नाटकला गेलात, अनेक वेगवेगळे तिकडच्या देखील अनेक चांगले जे निर्णय आहेत त्यांचे ते तुम्ही आणण्याचा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आता तुमच्याकडे जवळपास 5 वर्ष एस टी महामंडळाचं अध्यक्षपद आहे. काय एक विजन आहे, कारण की आज वर्धापन दिन आहे म्हणून विचारतो, काय एक विजन आहे या एस टीला बदलण्याचं? वर्धापन बघा, प्रताप सरनाईक एकटा काही बदल घडू शकत नाही. प्रताप सरनाईक काम करत असताना, अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझे जे माझ्यासोबत बसलेले सहकारी आहेत, अधिकारी आहे, कर्मचारी वर्ग आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने हे करू शकतो. मी आज ह्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसलोय, पण त्यांचा अनुभव गेल्या 20-20, 30-30 वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर आम्ही ही एस टीची जी महामंडळाचा गाडा जो आहे तो पुढे घेऊन जाणार आहे. आणि आमच्या अधिकाऱ्यांकडे चांगल्या कल्पना आहेत, फक्त त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवणं कोणीतरी भोरक्या त्यांना पाहिजे होता, तो प्रताप सरनाईकच्या माध्यमातून त्यांना मिळाला आहे. आणि तेही म्हणजे आम्ही जे निर्णय घेतो ते एकत्रितपणे निर्णय घेतो. कुठलाही निर्णय मी त्यांच्यावर लादत नाही आणि काही निर्णय ते सुद्धा माझ्यावर लादत नाही. आणि अशा एकोप्याच्या वातावरणामध्ये जर आम्ही पुढे गेलो तर मी तुम्हाला सांगतो, म्हणजे लगेच काही हे 2-5 महिन्याचं काम नाही आहे. किमान 2 ते 2.5 वर्षामध्ये जोपर्यंत म्हणजे आमचा जो 5-5 हजार एस टी दर वर्षाला घेण्याचा जो आमचा संकल्प आहे तो जर पूर्ण झाला तर 2028-29ला एस टी महामंडळ तोट्यातून नफ्यामध्ये येईल याचा मला विश्वास आहे. म्हणजे आम्हाला निदान बघा, दरवर्षी आमच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सुद्धा हात पसरावे लागतात राज्य सरकारकडे, ते पसरावे लागणार नाही एवढं मात्र नक्की मी सांगतो. फ्लेक्सीफेअर बाबत विचारायचं होतं, ही जी संकल्पना आहे ती कशा प्रकारे राबवली जाईल, त्याचा फायदा होईल, प्रवाशांना तोटा होईल, काय वाटतं? नाही, 100% बघा, प्रवाशांचा फायदाच आहे. कारण प्रवाशांना 3,000चं तिकीट जर 2100-2500 मध्ये मिळालं तर प्रवाशांना निश्चितपणे त्याचा फायदा. आणि शेवटी ही काळाची गरज आहे, हे उतरायला हवं. तुम्ही जर खाजगी बसेसच्या तुलनेमध्ये स्वतःची एस टी महामंडळाची तुलना जर करत असाल, त्यांच्या सुविधा आणि आपल्या सुविधांमध्ये तुम्ही विचार करत जर असाल तर तुम्हाला निश्चितपणे त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये उतरावं लागेल. कारण शेवटी कसं आहे, खाजगी बसेसची विश्वासार्हता नाही आहे, पण एस टी महामंडळावर विश्वास आहे लोकांचा. त्यांच्या विश्वासार्हतेविषयी कोणी प्रश्न उपस्थित करत नाही. आणि त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही जर उतरलो तर मी तुम्हाला हेही सांगतो, काही 4-5 वर्षानंतर जर आमची योग्य प्रकारची वाटचाल अशी चालू झाली तर खाजगी बसेस अरेच बंद पडतील, त्यांना स्क्रॅपमध्ये घेऊन जावं लागेल, अशी परिस्थिती आम्ही निर्माण करू. काही निर्णय परत घ्यावे लागले या मधल्या काळामध्ये, येणाऱ्या काळाच्या चांगल्या गोष्टीसाठी, त्यावर देखील अनेक लोकांनी टीका केली. तर त्याकडे कसं बघतो, म्हणजे ई बसेसचा निर्णय असेल? नाही बघा, ई बसेसच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीनं बातम्या त्या पेरल्या गेल्या. मी तुम्हाला सांगतो की 26 तारखेला म्हणजे 26 मेला एस टी महामंडळाच्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की जर पुरवठादार योग्य प्रकारे पुरवठा करत नसेल, जसं ॲग्रीमेंट झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने प्रिन्सिपल सेक्रेटरीने त्यांना पत्र दिलेलं आहे की 22 मेपर्यंत एवढ्या बसेस तुम्ही द्यायला हव्या, त्या जर तो देत नसेल आणि त्याची जर इच्छाच नसेल व्यवसाय करायची तर त्याच्यावर तरी किती दिवस आपण विसंबून राहायचं. शेवटी प्रवाशांना सुविधा ह्या द्यायच्याच आहेत. त्यामुळे असा आम्ही त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला की ताबडतोब लिगल ॲडवायझरचा सल्ला घ्या आणि त्याला नोटीस द्या. तो जर आपल्याला बसेस देत नसेल तर ते बसेसचं कॉन्ट्रॅक्ट आपण रद्द करावं. आम्ही चुकीचं काहीच बोललो नाही. त्याचं काय रद्द करावं अशी नोटीस देणं आणि रद्द करणं याच्यामध्ये फरक आहे ना. शेवटी लिगल ॲडवायझरचा अहवाल आल्यानंतरच आम्हाला तो निर्णय घेता येईल. परंतु मीडियाने आणि प्रामुख्यानं इंग्रजी वृत्तपत्रांनी ते काहीतरी वेगळं छापलं की करार रद्द आहे. एक असा एवढा मोठा करार जो 12 वर्षामध्ये 70,000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर होणार आहे, तो करार काय एका दिवसामध्ये अध्यक्षाच्या सांगण्यावरनं रद्द होऊ शकत नाही. शेवटी त्याला काही कायदेशीर अडथळे सुद्धा असतात. परंतु
त्या बातम्यांमुळे फायदा मात्र एक झाला, ताबडतोब जो बस डिस्ट्रीब्युटर आहे किंवा जो सप्लाय करणारा आहे तो आमच्याकडे आला. त्याने आम्हाला नवीन डेडलाईन दिली, शेड्यूल दिलं की ह्या अशा पद्धतीने आम्ही बसेचा पुरवठा करू शकू. पण त्याला आम्ही सांगितलं की बघा, आमच्या 12 मीटरच्या बसेस आहे, 5 वर्षानंतर त्या फायद्यात होणार आहे, पण 5 वर्षामध्ये 860 कोटी रुपयाचा आमचा घाटा होणार आहे. आमच्या 9 मीटरच्या बसेस ज्या आहेत त्या 9 वर्ष घाट्यामध्ये चालणार आहेत. त्याचा जवळजवळ 2310 की 2320 कोटी रुपये त्यातनं आम्हाला नुकसान आहे. म्हणजे एकूण सगळं जर नुकसान बघायला गेलं तर 3191 कोटी रुपये 20 लाखाचं ते नुकसान आहे. आणि ते नुकसान महामंडळ काय भरून काढू शकत नाही. ते जर राज्य शासनाने ती जबाबदारी घेतली की हे नुकसान आम्ही पूर्णतः भरू तरच आम्ही तुमच्या बसेस घेऊ शकू, असं स्पष्टपणे त्यांना सांगितलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे त्याची बैठक लावायला सांगितली आणि बैठकीमध्ये जो निर्णय होईल, निर्णय म्हणजे हाच 100% निर्णय अपेक्षित आहे की ते जे पैसे आहेत ते राज्य शासनाने पूर्णपणे त्यांना ट्रान्सफर करावे, तरच आम्ही त्या बसेस घेऊ शकू. पण एसटी महामंडळाच्या होणाऱ्या रोजच्या ज्या प्रवाशांच्या मिळणाऱ्या पैशातनं आम्ही त्यांचे पैसे काय देऊ शकणार नाही. थोडंसं एस टीला बाजूला ठेवून काल एक आपला व्हिडिओ व्हायरल झालेला होता. त्या संदर्भामध्ये देखील अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेक लोकांनी म्हणजे आपल्याच पक्षातल्या असतील किंवा महायुतीतल्या नेत्यांच्या असतील त्या प्रतिक्रिया आल्या की मराठी हीच मुख्यतः महाराष्ट्रातली भाषा आहे, कोणतीही बोलीभाषा हिंदी ही होऊ शकत नाही. तर त्या संदर्भात आपलं काय नेमकं प्रतिक्रिया आहे की तो जो व्हिडिओ व्हायरल झाला की हिंदी ही बोलीभाषा झालेली आहे आता? नाही बघा, 2 दिवस हे चालल्यानंतर तुम्ही जर प्रश्न हा मला विचारला नाही तर तुम्हाला कामावरनं एबीपी माझा काढून टाकेल याची मला कल्पना होती आणि तो प्रश्न तुम्ही विचारणारच याची पण मला खात्री होती. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हिंदी ह्या विषयावर त्या ठिकाणी पत्रकार दिन होता आणि हिंदी पत्रकारांचा तो कार्यक्रम होता. कार्यक्रम काय होता हिंदी पत्रकार दिनाचा? माझ्या हस्ते सन्मान कोणाचा होता? आज तकचा जो ब्युरो चीफ आहे साहिल जोशी, जो मराठी पत्रकार आहे, त्यांनी हिंदी पत्रकारितेमध्ये जे कर्तृत्व गाजवलं म्हणून त्याचा सत्कार माझ्या हस्ते. ते झाल्यानंतर भाषण चालू झालं आणि भाषण चालू झाल्यानंतर मी साहिल जोशींनी सांगितलं की पूर्वी कृपाशंकर होते, ते म्हणायचे की हिंदी माझी आई आहे तर मराठी माझी मावशी आहे. बोलो तसं आता घडत नाही आहे, कारण पूर्वीचे मावशीचे जे दिवस आहेत ते कमी झाले. आता ती जागा लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे, त्यामुळे हिंदी आता लाडकी बहीण झालेली आहे. आणि माझ्या मतदारसंघातलं मी उदाहरण दिलं की मी ठाण्यामध्ये बहुतांश मराठी भाषिक आहे म्हणून मला मराठीत बोलायला लागतं, पण मीरा भाईंदरला 82% हिंदी भाषिक आहे. त्यामुळे मीरा भाईंदरला जात असताना माझ्या तोंडात आपसूक हिंदी येते, पण शेवटी माझ्या बोलण्यामध्ये मराठी शब्द त्या वाक्यामध्ये इंग्रजी शब्द हे येतातच. त्यामुळे आणि कुणाविषयी हे बोललात? प्रताप सरनाईकांविषयी. ज्या प्रताप सरनाईकांनी पूर्ण ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये म्हणजे विंदा करंदीकर असू द्या, विवा शिरवाडकर असू द्या, कुसुमाग्रजांचं नाव रस्त्याला असू द्या, म्हणजे प्रल्हाद केशव अत्रेंचं नाव असू द्या, नामदेव ढसाळ दलित पॅंथर त्यांचं नाव असू द्या, बामा सरनाईकांचं नाव असू द्या किंवा पु ल देशपांडेंचे नाव असू द्या, ह्या सगळ्या साहित्यिकांची नावं सगळ्या रस्त्याने सगळ्या वास्तूंना दिलेल्या प्रताप सरनाईकांना, श्रीनिवास खळेंच्या नावानं संगीत उद्यान उभारणाऱ्या प्रताप सरनाईकांना हा प्रश्न तुम्ही विचारताय. माझे आरटीओचे अधिकारी आहे. पहिल्या दिवशी आरटीओचा मंत्री झाल्यानंतर मी स्पष्टपणे सांगितलं की आमच्या एसटीच्या म्हणजे बसेसच्या आणि जे आमचे ट्रक्स आहेत त्याच्या पाठीमागे हिंदीमध्ये काही सुविचार असतात, जे दिल्लीवरनं काही सूचना आलेल्या असतात, म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ वगैरे नाही, त्या मराठीतनंच सूचना आल्या पाहिजे. आणि त्यांना मी उदाहरण दिलं होतं की तुम्ही साऊथच्या सगळ्या ट्रक्सवर कशा पद्धतीनं आणि कुठल्या भाषेमध्ये ते विचार मांडलेले असतात. बघा, आपलं मराठीतनं मराठी देशभर पोहोचलं पाहिजे. आणि शेवटी अभिरात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रताप सरनाईकांनी केलेला पाठपुरावा, एका साहित्यिकाच्या घरामध्ये जन्मलेल्या प्रताप सरनाईकांबद्दल जर असं होत असेल तर मला असं वाटतं कुठेतरी पत्रकारिता वेगळ्या पद्धतीने चालली आहे. शनिवार रविवार काहीतरी वेगळं असं वाचायला लोकांना मिळावं, काही बघायला लोकांना मिळावं अशा भावनेतनं जर पत्रकारच अशा पद्धतीनं चुकीच्या बातम्या छापत असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. मला असं वाटतं मराठीचा अभिमान आणि मराठी पूर्ण 3 लाख वर्षाची संस्कृती आहे. 3 लाख वर्ष लोकांना खोटं वाटतं.
3 लाख वर्षाची आपली संस्कृती आहे. आज हिंदीला 125-150 वर्षाचा इतिहास नाही हो, मराठीला एवढा इतिहास आहे. आणि त्या मराठीबद्दल जर अशा प्रकारे कोणी नको त्या बातम्या जर पेरत असेल तर ते चुकीचं आहे. शेवटी राज्याचा मंत्री म्हणून आम्ही जे काही बोलतो त्याचं मोठं भांडवल केलंच जातं. तुम्हालाही काही अशी जर संधी मिळाली नाही तर मग तुम्ही तरी बातम्या कुठल्या चालवणार. त्यामुळे पत्रकारिता करत असताना सुद्धा पत्रकारांनी समोरच्या माणसाच्या भावना काय आहेत, त्याचा पूर्व इतिहास काय आहे, याचा विचार करून जर त्या बातम्या लिहिल्या, पेरल्या किंवा बनवल्या तर ते योग्य होईल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर मंत्री प्रताप सरनाईक आपल्यासोबत होते. अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी आपल्याशी बातचीत केली आहे. मुख्यतः येणाऱ्या काळामध्ये एसटीचं भविष्य कसं असेल या संदर्भात त्यांनी आपल्याशी बातचीत केली दुसरं महत्वाचं सांगतो, 1 मिनिट. अशोक हांडे या ठिकाणी आहेत, त्यांचं जरा कव्हर करा. सगळ्यात जास्त अशोक हांडेंचा मराठी बाणा पहिलेला कुठला नेता जर असेल 15 ते 20 वेळा न चुकता अशोक हांडेंचा कार्यक्रम. आणि ते मला वेगवेगळे कार्यक्रम सांगतात, कधी किशोर कुमारचे, कधी राज कपूरचे, ते न ठेवता फक्त मराठी बाणाच मला पाहिजे. म्हणून मी अशोक हांडेंना वारंवार सांगत असतो. आणि त्यांचा हा कार्यक्रम आज मला माहीत नाही, पण माझा 18-19व्या वेळेस तरी मी बघत असेल. बघितला नाही, तितका 20 वेळा ठेवला पण आहे. त्यामुळे मराठीच्या विषयावर माझ्याशी तरी कोणी कॉम्पिटिशन करू नये. कारण ही मराठी संस्कृती जी अशोक हांडेंच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून रुजवली गेलेली आणि ते रुजवतात गावागावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, आपल्या नवीन येणाऱ्या जनरेशनमध्ये मराठी बाणा कसा आहे, हिंदूंची जी संस्कृती आहे, मराठी जी संस्कृती आहे कशी आहे, याचं उदाहरण देण्याचं काम ते या ठिकाणी करतात. की म्हणून अजून दुसरं सांगतो, मी माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना आणि माझ्या सुनांना मी सांगतो की इंग्रजीमध्ये मुलांबरोबर बोलू नका. याद राखा, मी असताना माझ्यासमोर फक्त आणि फक्त माझ्या नातवंडांबरोबर तुम्ही मराठीतच बोललं पाहिजे, ह्या मताचा मी आणि तशा सूचना त्यांना देत असतो. त्यातनं त्या माणसाबद्दल मराठीविषयी तुम्ही बोलाल, आश्चर्य. कॅमेरामन विनयसह अक्षय वाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.